एक्सेसर्स. आता एक्सेसरची गरज काय? काल आपला जो लास्ट टॉपिक झाला तो होता प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजवर टोटल कंट्रोल आपल्याला जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सेसर यूज करावा लागतो. आणि एक्सेसर आपल्याला दोन कन्सेप्ट प्रोव्हाइड करतो किंवा दोन मेथड म्हणू शकता किंवा दोन प्रॉपर्टीज म्हणू शकता. ते आहे गेटर आणि एक सेट. गेट मीन्स गेटर अँड सेट मीन्स सेटर. ते राईट करून घेऊ या ठिकाणी. एक्सेसर यूज केल्याने काय होते? एक्सेसर विल प्रोव्हाइड accessor will provide a fine-grained accessor will provide a fine-grained control over properties. हा, टोटल प्रॉपर्टीजवर कंट्रोल प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सेसरचा यूज करावा लागतो. त्यानंतर एक्सेसरने आपण रिस्ट्रिक्शन पण लावू शकतो. कशाला? प्रॉपर्टीजला. मग या ठिकाणी राईट करूया एक्सेसर डिफाईन द रिस्ट्रिक्शन्स accessors define the restrictions for reading and writing data. Reading and writing data. Reading and writing a data into properties. हा, प्रॉपर्टीज मधील डेटा रीड करायचा असेल आणि राईट करायचं असेल, आता कोणतीही प्रॉपर्टी असू शकते, त्या प्रॉपर्टी मधील डेटा आपल्याला जर रीड करायचा आहे किंवा राईट करायचा आहे, कोणताही डेटा असेल, रीड करण्यासाठी पण आपण रिस्ट्रिक्शन लावू शकतो. म्हणजे विथआउट आपले रिस्ट्रिक्शन तोडता त्याला तो डेटा रीड करता येणार नाही किंवा क्रॅक करता. म्हणजे आपण जे रिस्ट्रिक्शन लावले ते रिस्ट्रिक्शन जोपर्यंत तो पास करत नाही तोपर्यंत तो डेटा तो रीड पण करू शकत नाही आणि त्यामध्ये काही एक्स्ट्रा डेटा राईट पण करू शकत नाही. त्यासाठी मग आपल्याला काय यूज करायचा आहे? एक्सेसरचा. त्यानंतर नेक्स्ट लाईनला एक्सेसर आर युज्ड फॉर रीडिंग अँड रायटिंग डेटा. फॉर रीडिंग अँड writing a data into properties at the same time they can define restriction. At the same time they can define restriction. ज्या ठिकाणी आपण डेटा रीड आणि राईट करतोय त्यावेळेला किंवा त्याच टाइमला आपण त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन डिफाईन करू शकतो बाय युजिंग एक्सेसर. त्यानंतर नेक्स्ट लाईन, द एक्सेसर used in class are यूज करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे गेट, त्यानंतर सेकंड आहे सेट. गेट अँड सेट. गेट मीन्स गेटर, and set means setter. गेट अँड सेट. मग या ठिकाणी गेटचं काम काय आणि सेटचं काम काय ते राईट करूया. गेट accessor is used. Get accessor is used for reading values.
फ्रॉम अ प्रॉपर्टीज रीडिंग अँड रिटर्न व्हॅल्यूज फ्रॉम अ प्रॉपर्टी फ्रॉम प्रॉपर्टी. ओके. रीड व्हॅल्यू रीड करण्याचं काम कोण करणार आहे? गेट ॲक्सेसर करणार आहे. आणि रिटर्न करण्याचं पण काम कोण करणार आहे? गेट करणार आहे. त्यानंतर सेट, ह्या मेथड नाहीये, फंक्शन नाही, तर हे काय ॲक्सेसर आहे. सेट ॲक्सेसर, set accessor is used for writing a data into property. Writing a data into property. त्याचा सिंटॅक्स राईट करूया. या ठिकाणी एक प्रॉपर्टी नेम डिफाईन करायचंय. कोणतेही नेम डिफाईन करू शकता. आता या ठिकाणी अंडरस्कोर जो राईट केलाय, अंडरस्कोरचा मिनिंग काय होतो? व्हेरिएबलच्या रूल मध्ये बघितलाय. अंडरस्कोरचा मिनिंग काय होतो? सॉरी, अंडरस्कोर नाही झाला त्या ठिकाणी. अंडरस्कोरचा मिनिंग काय होतो? की बाबांनो, ही जी प्रॉपर्टी आहे ती अजून कंप्लीट झालेली नाहीये. त्यावर प्रॉपर्टीवर अजून काहीतरी टास्क परफॉर्म होण्याचे अजून बाकी आहे. जर असं तुम्ही प्रॉपर्टीला नेम डिफाईन करताय अंडरस्कोरने, म्हणजे ही प्रॉपर्टी कंप्लीट नाहीये, त्यामध्ये काहीतरी टास्क, काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचे अजून बाकी आहे, त्याचा असा मिनिंग होतो. म्हणजे अंडरस्कोर कंपल्सरी असं राईटच करावं लागतं असं नाही, बट नेमिंग कन्व्हेन्शनने ते तसं राईट केलंय. ओके. गेट फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टी, गेट प्रॉपर्टी, यामध्ये काय करायचंय? गेटमध्ये रिटर्न पण करणार लागेल आपल्याला, कंपल्सरी रिटर्न करावं लागेल. रिटर्न, आणि जर क्लास मधील एखादी मेथड आपल्याला क्लासमध्ये ऍक्सेस करायची तर आपण त्या ठिकाणी काय यूज करतो? धिस. आणि जर क्लासच्या बाहेर यूज करायची तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट यूज करतो. धिस प्रॉपर्टीचं नेम काय? प्रॉपर्टी नेम. ओके. त्यानंतर सेम तसंच सेट प्रॉपर्टी, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल काहीतरी नेम प्रोव्हाइड करूया एखादं सेट करण्यासाठी. या ठिकाणी राईट करूया दिस, सेम दिस. प्रॉपर्टी कोणती आपली? प्रॉपर्टी नेम, प्रॉपर्टी नेम इक्वल टू नेम. यावेळी आपल्याला काय करायचंय? डिफाईन करायचंय. बट फक्त यावेळी आपण डिफाईन केलं तर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन अप्लाय केले जाणार नाहीये. या ठिकाणी प्रॉपर्टी कोणीही रीड करू शकतं आणि कोणीही राईट करू शकतं. याला कोणत्याही टाईपचे आपण रिस्ट्रिक्शन या ठिकाणी लावलेले नाहीये सिंटॅक्स मध्ये. आपण त्याला एक्झाम्पल मध्ये बघूया डायरेक्टली. झूम काढून टाकूया. ठीक आहे. क्लासचा नेम फॉर एक्झाम्पल प्रोडक्टच ठेवूया. चालले, इश्यू नाही आहे त्यामध्ये. या प्रॉपर्टी या ठिकाणी काढून टाकूया. प्रोडक्ट नेम किंवा प्रोडक्ट एवढं ठेवलं तरी चालेल. ओके. ही प्रॉपर्टी आपण डिफाईन केली. आणि अंडरस्कोरचा मिनिंग काय होतो? की बाबांनो, या जी प्रॉपर्टी डिफाईन केली आहे त्यामध्ये अजून डेटा किंवा त्या प्रॉपर्टीवर अजून काम करायचं बाकी आहे. मग या ठिकाणी गेट, गेटच्या पुढे फॉर एक्झाम्पल नेम राईट करूया, प्रोडक्ट नेम. आता या ठिकाणी गेल्यानंतर बघा, हे बघा काय आहे? गेटर. आता हे काय? प्रॉपर्टीज आहे. काय? ऍक्सेसर आहे.
आता फॉर एक्झाम्पल गेट असेल, सेट असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, हा मग याला मेथड बोलायचं नाही किंवा फंक्शन बोलायचं नाही. यांना काय बोलायचं? ॲक्सेसर. ज्या ठिकाणी तुम्हाला गेट आणि सेट बघायला भेटतील त्यांना प्रॉपर्टी आपलं मेथड किंवा फंक्शन बोलायचं नाही. त्यांना काय बोलायचं? ॲक्सेसर. आता हा गेट काय एक ॲक्सेसर आहे. मग त्यामध्ये सिंटॅक्स कसा राईट केला होता आपण? रिटर्न करायचं आपल्याला. रिटर्न धिस डॉट नेम काय? प्रोडक्ट. ही प्रॉपर्टी आपली या ठिकाणी डिफाईन करा म्हणजे रिटर्न करायचंय. त्यानंतर नेक्स्ट काय करायचंय? सेट करायचंय. सेट सेम नेम घेतलं तरी चालेल. प्रोडक्ट नेम या ठिकाणी फॉर एक्झाम्पल डिफाईन करूया न्यू नेम. ओके, न्यू नेम. आता या न्यू नेम या ठिकाणी डिफाईन केल्यानंतर इथे काय राईट करायचंय? धिस डॉट प्रोडक्ट इक्वल टू न्यू नेम. ओके, जर आपण असं डिफाईन केलं, सध्या समोर जसं राईट केलंय या वेने जर आपण डिफाईन केलं तर या ठिकाणी कोणीही प्रॉपर्टी रीड करू शकतं आणि कोणीही त्या ठिकाणी काय करू शकतं? राईट करू शकतं. म्हणजे फक्त या वेने एवढं डिफाईन करून चालणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन लावणं गरजेचं आहे. त्याला रिस्ट्रिक्शन लावण्यासाठी या ठिकाणी आपण काय करूया? या ठिकाणी इफ एलचा यूज करूया. चालेल? या ठिकाणी इफचा यूज करूया. आता इफ मध्ये रिस्ट्रिक्शन काय लावायचे? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादं प्रोडक्ट आहे. आपण क्लासचं नेम पण प्रोडक्ट घेतलंय. तुमच्याकडे एखादं प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टचं जर तुम्हाला नेम चेंज करायचंय तर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन लावायचे की बाबा तू अगोदर आयडी आणि पासवर्ड सांग. जोपर्यंत तू आयडी आणि पासवर्ड सांगत नाही किंवा आयडी आणि पासवर्ड करेक्ट असत नाही तोपर्यंत त्याला त्या चेंजेस करता नाही आले पाहिजे. म्हणजे जो काही चेंजेस करणार आहे त्याला आयडी आणि पासवर्ड माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी काय करूया आपण? अगोदर एक नेम डिफाईन करूया, पासवर्ड डिफाईन करूया. व्हॅर युजर नेम इक्वल टू प्रॉम्प्ट मध्ये नेम घेऊया. फॉर एक्झाम्पल एंटर नेम. ओके, त्यानंतर पासवर्ड पण घेऊया. व्हॅर पासवर्ड इक्वल टू प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट मध्ये मेसेज देऊया एंटर पासवर्ड. ओके, तसा पासवर्ड घेतलाय तसं प्रोडक्टचं नेम पण युजर करून घ्यायचंय. मग या ठिकाणी राईट करूया व्हॅर प्रोडक्ट नेम इक्वल टू प्रॉम्प्ट मध्ये मेसेज देऊया एंटर प्रोडक्ट नेम. एंटर प्रोडक्ट नेम. ओके, त्यानंतर युजरचं जे नेम आहे आणि पासवर्ड आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट असेल त्या ठिकाणी ऍडमिनचा डॅशबोर्ड असतो. फक्त त्या ऍडमिनच्या डॅशबोर्डला काय परमिशन असते की बाबा तू यामध्ये चेंजेस करू शकतो. मग त्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर खरंच तोच ऍडमिन आहे की नाही हे कन्फर्म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला कोणतेही चेंजेस त्या ठिकाणी करता नाही आले पाहिजे. आता या ठिकाणी पण आपण सेम त्या टाईपचं लॉजिक लावतोय. ऍडमिनचा नेम आणि ऍडमिनचा जो पासवर्ड आहे तो जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्याला त्या प्रोडक्टमध्ये कोणताही टाईपचा चेंजेस करता नाही आला पाहिजे. मग आता या ठिकाणी इफ मध्ये आपण त्याला नेम आणि पासवर्ड कन्फर्म करूया. त्याच्या कोणी युजर नेम आयडेंटिकल इक्वल नेम देऊया फॉर एक्झाम्पल EPL. ओके, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे आपल्याला. लॉजिकल अँड पासवर्ड आयडेंटिकल इक्वल पासवर्ड मध्ये देऊया EPL @9090. ओके, हे असं जर असेल तर मग त्या ठिकाणी मेसेज टाकायचं काय? दिस डॉट प्रोडक्ट इक्वल टू न्यू नेम. जे न्यू नेम पास केलं जाणार आहे ते डायरेक्ट प्रोडक्टला कधी स्टोअर झालं पाहिजे? ज्यावेळेस नेम आणि पासवर्ड हे दोन्ही सेम असेल त्यावेळेस. म्हणजे या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी ते रिटर्न केलं जाणार रीड करून रिटर्न केलं जाणार. आणि डेटा सेट कुठे केला जाणार किंवा राईट कुठे केला जाणार? या सेट ऍक्सेसर मध्ये. मग या ठिकाणी बघा न्यू नेम जे पास होणार आहे ते न्यू नेम पास झाल्यानंतर अगोदर काय चेक करणार? बाबा युजर नेम आणि त्याने जे एंटर केले ते दोन्ही सेम आहे की नाही.
जो पासवर्ड आणि आपला जो सेट केलेला पासवर्ड आहे तो दोन्ही सेम आहे की नाही. जर असेल तर जे न्यू नेम पास करणार आहे ते पास कुठे सेव्ह झालं पाहिजे, या प्रॉपर्टीज मध्ये, म्हणजे जी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी डिफाईन केली त्यामध्ये. कधी त्याचा युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही सेम असेल तर. जर दोन्ही सेम नसेल तर त्याला मेसेज पण जायला पाहिजे. मग या ठिकाणी आपण एल्स राईट करूया की बाबा दोन्ही सेम नसेल तर काय झालं पाहिजे. डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये मेसेज देऊया त्याला, यू आर नॉट ऑथोराइज्ड, यू आर नॉट ऑथोराइज्ड, you are not authorized to set product name. बाबा काय, तो ऑथोराइज पर्सन नाहीये, तुला प्रोडक्टचं नेम सेंड करता येणार किंवा सेट करता येणार नाहीये, असा मेसेज त्या ठिकाणी त्याला शो होणं गरजेचं आहे. त्यानंतर आता हे सगळं झालं, आता आपल्याला व्हॅल्यू तर पाठवावी लागेल. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएशन करूया. लेट फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टचं नेम घेऊया ओबी इक्वल न्यू प्रोडक्ट. ओके, या ठिकाणी कॉल करू, व्हॅल्यू पास करूया प्रॉपर्टीजला ओबी डॉट प्रोडक्ट नेम इक्वल टू, इथे प्रोडक्ट नेमला व्हॅल्यू पाठवायची आपल्याला. फॉर एक्झाम्पल कोणती व्हॅल्यू पाठवायची, जी प्रोडक्ट नेम मध्ये स्टोअर आहे ती. ओके, त्यानंतर आता यानंतर जर असेल काय आयडी आणि पासवर्ड सेम असेल तर या ठिकाणी काय केलं जाणार, तो प्रोडक्ट रिटर्न केला जाणार या प्रोडक्ट नेम मध्ये. मग या ठिकाणी इफ मध्ये परत चेक करूया त्याला, जर प्रोडक्ट नेम पास झालंय, ते कोणतं प्रोडक्ट नेम पास केलंय, कोणतं प्रोडक्ट नेम सेव्ह झालंय हे जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी अगोदर चेक करूया ओबी डॉट प्रोडक्ट नेम आणि या ठिकाणी प्रिंट करूया डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये प्रिंट करूया प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट नेम कशामध्ये सेव्ह आहे, आपल्याला प्रोडक्ट नेम आता क्लासच्या बाहेर ऍक्सेस करायचं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टची गरज लागेल. मग ओबी डॉट प्रोडक्ट नेम. ओके, आता चेक करूया त्याला आपण. अगोदर एंटर नेम, या ठिकाणी एंटर करतो ईपीएल. ओके, त्यानंतर पासवर्ड ईपीएल @9090. ओके, प्रोडक्टचं नेम फॉर एक्झाम्पल सेट करतो BMW M5. ओके, काय झालंय, काही पासवर्ड चुकला आहे का. ओके, कॅपिटल मध्ये IPL. ठीक आहे, बघा दोन्ही नेम मॅच झालं नाही, पासवर्ड मॅच झाला, नेम मॅच झालं नाही. काय मेसेज आला आपल्याला, यू आर नॉट ऑथोराइज्ड टू सेट प्रोडक्ट नेम. आता परत रन करूया त्याला, परत एंटर नेम EPL पासवर्ड EPL @9090. प्रोडक्टचं नेम या ठिकाणी स्टेट करूया BMW M5. काय आले बघा, प्रोडक्ट नेम BMW M5. प्रोडक्टचं नेम कधी सेट करण्यात आलं, ज्यावेळेस त्या युजरचा आयडी आणि पासवर्ड हा कन्फर्म झाला, म्हणजे आपण ऍक्सेसरने नोट्स मध्ये नोटमध्ये जे राईट केलंय, काय ऍक्सेसरने आपण काय लिहू शकतो, रिस्ट्रिक्शन लावू शकतो. नेक्स्ट थर्ड लाईनला काय, ऍक्सेसर आर यूज फॉर रीडिंग अँड रायटिंग अ डेटा इन टू प्रॉपर्टीज, हे त्याचं मेन काम. त्यानंतर नेक्स्ट ऍट द सेम टाइम दे डिफाईन रिस्ट्रिक्शन, त्याच टायमाला आपण त्याला रिस्ट्रिक्शन डिफाईन करू शकतो. म्हणजे या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी डेटा राईट करायचा आहे त्या ठिकाणी त्याच टायमाला किंवा सेम टायमाला आपण या ठिकाणी काय केले, रिस्ट्रिक्शन त्याला प्रोव्हाइड केले. हे काय आहे, ऍक्सेसर आहे. त्याचं एक्झाम्पल ऍक्सेसर मध्ये अपलोड करूया. हे झाले ऍक्सेसर. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचंय मेथड.
मेथड्स. आता मेथड्स म्हणजे काय, आपण क्लासमध्ये काय काय यूज करू शकतो ते बघितलं होतं. काय सगळ्यात अगोदर प्रॉपर्टीज बघितल्या, त्यानंतर आता ॲक्सेसर बघितले, आता काय आहे मेथड्स आहे. मग मेथड्स म्हणजे काय या ठिकाणी राईट करून घेऊया. मेथड्स डिफाईन द ॲक्शन. मेथड डिफाईन द ॲक्शन टू परफॉर्म. मेथड्स डिफाईन द ॲक्शन टू परफॉर्म. त्यानंतर ऑल मेथड स्पेसिफिकेशन आर सिमिलर टू फंक्शन. आता मेथड मध्ये जे स्पेसिफिकेशन आहे बाकी सगळे सेम आहे. त्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल कॉलिंग कशी करायची, रिटर्न व्हॅल्यू, त्यानंतर जसे पॅरामीटर पास करतो फंक्शनमध्ये आपण जेवढे टॉपिक बघितले सेम ॲज इट इज मेथड सारखं आहे. मग मेथड मध्ये डिफरन्स काय तर आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया. मग जे सेम आहे ते या ठिकाणी सांगूया. ऑल मेथड स्पेसिफिकेशन are similar to functions. सगळं काय आहे सेम आहे. मग पुढचा क्वेश्चन पडतो की बाबांनो डिफरन्स काय, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फंक्शन, मेथड्स आणि त्यामध्येच अजून एक प्रोसिजर नावाची एक गोष्ट येते त्यासारखीच आहे. मग क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फंक्शन, मेथड्स अँड प्रोसिजर. या ठिकाणी क्वेश्चन राईट करून घेऊया. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन functions, त्यानंतर मेथड्स, फंक्शन, मेथड्स अँड प्रोसिजर. आन्सर राईट करूया या ठिकाणी. सगळ्यात अगोदर आन्सर राईट करूया फंक्शनचं. फंक्शन मध्ये राईट करूया फंक्शन ऑलवेज इंटेंडेड टू रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन काय ऑलवेज इंटेंडेड आहे कशासाठी, रिटर्न व्हॅल्यू. सेम तसंच नेक्स्ट आहे मेथड्स. मध्ये मेथड्स ऑलवेज इंटेंडेड टू डिस्कार्ड्स द रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे आता या ठिकाणी जे फंक्शन आहे ते काय ऑलवेज इंटेंडेड टू रिटर्न व्हॅल्यू. आणि नेक्स्ट आहे जे मेथड्स काय ऑलवेज इंटेंडेड टू डिस्कार्ड द रिटर्न व्हॅल्यू. डिफरन्स कशात आहे, फक्त डिस्कार्डिंगचा आहे दोन्हीमध्ये. आणि काल जो सांगितला काय म्युटेबल आणि इम्युटेबल, हे नॉर्मल दोन डिफरन्स आहे. बाकीच्या सगळे मेथड्स, बाकीच्या फंक्शन सारखी सेम आहे. व्हॅल्यू पास करणं, कॉल करणं, पॅरामीटर डिफाईन करणं, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. आता नेक्स्ट आहे प्रोसिजर. चेंजेस अकॉर्डिंग टू सिच्युएशन. प्रोसिजर काय चेंज करतो स्वतःला अकॉर्डिंग टू सिच्युएशन. आता या ठिकाणी फंक्शन असेल, मेथड असेल, रिटर्न केल्यानंतर काहीतरी रिटर्न करतात ते. फॉर एक्झाम्पल रिटर्न करायला जर काही व्हॅल्यू नसेल, रिटर्न म्हणजे काय
तर व्हॅल्यू रिटर्न घेऊन जाण्याचं काम नाही. रिटर्न म्हणजे रिटर्न हा वर्ड कंपल्सरी रिटर्न साठीच आहे असं नाही. रिटर्न म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणून त्याला रिटर्न पाठवायची आहे. फॉर एक्झाम्पल आता प्रोसिजर हे यूज केलं तर डेटाबेसमध्ये, कशामध्ये यूज केलं तर डेटाबेसमध्ये. आता डेटाबेसमध्ये मी एक क्वेरी राईट करतो. कन्सिडर करा की एखादी नॉर्मल एक क्वेरी राईट करूया डेटाबेसमध्ये. स्टार यूज करायचा नाहीये, बट तरी पण सध्या एक सिम्प्लिसिटी पर्पज तुम्हाला कळण्यासाठी एक क्वेरी या ठिकाणी राईट करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम फॉर एक्झाम्पल स्टुडंट. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट अशी क्वेरी मी या ठिकाणी राईट केली. ही क्वेरी एक्झिक्यूट झाल्यानंतर कन्सिडर करा की त्या स्टुडंट टेबलमध्ये जर काही डेटा आहे तर तो काय केला जाणार, त्या ठिकाणी रिटर्न केला जाणार. जर डेटा असेल तर त्या ठिकाणी तो डेटा रिटर्न केला जाणार असेल. तर जर डेटा नसेल तर एरर येईल का त्या ठिकाणी? जर तुमच्या स्टुडंट जो टेबल आहे त्यामध्ये डेटा नाही, तुम्ही ही क्वेरी यूज करता, त्या ठिकाणी एरर येतं कधी? नाही. त्या ठिकाणी काही व्हॅल्यू चेंज होत नाही, नथिंग. काही डेटा नाही तर ते काही रिटर्न पण करणार नाही. जर डेटा असेल तर तो डेटा रिटर्न केला जाईल. हा, म्हणजे हे फंक्शन कसं एक्झिक्यूट करतं? मे ऑर मे नॉट रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे ते व्हॅल्यू रिटर्न पण करू शकतं किंवा नाही पण करू शकतं. या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहे, मे ऑर मे नॉट. तसं या ठिकाणी फंक्शन आणि मेथड्सला नाही, त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी रिटर्न गोष्टी आहे. तसं या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रिटर्न केलं म्हणजे काहीतरी राईट करणं गरजेचं आहे, तसं इथे नाहीये. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल रिटर्न आपण वर्ड राईट करत नाही, बट ही क्वेरी राईट केल्यानंतर डेटा रिटर्न केला जातो. जेवढा डेटा आहे आपला रिटर्न करून दाखवला जातो. दाखवण्यासाठी आपण दुसरी क्वेरी यूज करतो, बट याचं काम काय, डेटा रिटर्न करण्याचा जेवढा डेटा येतो. जर डेटा नसेल त्या टेबलमध्ये तर तो काही रिटर्न करत नाही आणि काही एरर पण येत नाही त्या ठिकाणी. हा, म्हणजे मग अशा डेटाबेसच्या ठिकाणी त्या ठिकाणी यूज केलं जातं प्रोसिजर. मग त्या ठिकाणी फंक्शन राईट करताना पण प्रोसिजर असे नेमिंग कन्व्हेन्शनने राईट केले जातात किंवा प्रोसिजरमध्ये राईट केले जातात. मग त्या ठिकाणी फंक्शन आणि मेथड्स हे यूज केलं जात नाही. ओके, या ठिकाणी राईट करून घेऊया. तिथेच पुढे राईट करूया. इट कॅन डिस्कार्ड memory. It can discard memory or allocate memory according to return value. आता या ठिकाणी बघा, ती क्वेरी आपण या ठिकाणी राईट केली होती. जर त्यामध्ये डेटा असेल तर मेमरी अलोकेट केली जाणार, जर डेटा नसेल तर मेमरी अलोकेट केली जाणार नाही. तसं फंक्शन आणि मेथडमध्ये नाहीये. जर तुम्ही त्या ठिकाणी रिटर्न राईट करताय तर जो काही डेटा आहे तो डेटा त्या फंक्शनच्या नावाने मेमरी अलोकेट करतो. फंक्शनमध्ये बघितलं होतं आपण, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे मेथडमध्ये, फंक्शनमध्ये. त्या गोष्टी त्या ठिकाणी बघा. आता मग फंक्शनमध्ये गोष्टी जर रिटर्न राईट करतो तर आपण फंक्शन ॲज अ व्हेरिएबल म्हणून यूज करतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होते, मेमरी अलोकेट केली जाते, डेटा असेल किंवा नसेल तरी पण त्यामध्ये. तसं या ठिकाणी नाहीये, डेटा असेल तर मेमरी अलोकेट केली जाते, जर डेटा नसेल तर मेमरी अलोकेट केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रोसिजरमध्ये आपण राईट केलं, चेंजेस अकॉर्डिंग टू सिच्युएशन. इट कॅन डिस्कार्ड मेमरी ऑर अलोकेट मेमरी अकॉर्डिंग टू रिटर्न व्हॅल्यू. जी रिटर्न व्हॅल्यू आहे त्यावर डिपेंड आहे मेमरी अलोकेट करायची की नाही करायची. ओके, सिंपल आपण एक मेथडचं एक्झाम्पल घेऊ, बाकीच्या गोष्टी सेम आहे. गरज नाही, एक क्लास डिफाइन करूया, क्लासचं नेम प्रोडक्टच ठेवूया. यामध्ये प्रॉपर्टी डिफाइन करूया, फॉर एक्झाम्पल नेम मध्ये फॉर एक्झाम्पल राईट करूया WM5. ओके, त्यानंतर नेम झाले, प्राइस, राईट करूया या ठिकाणी त्याची. जस्ट 1 मिनिट घ्यायचं, क्लोज करून आपण करतो.
आता बरोबर आले. या ठिकाणी प्राइस राईट करूया. वाय प्राइस काय ठेवणार, जस्ट 1 मिनिट. आता प्राइस राईट करूया. ठीक आहे, प्राइस राईट केली. त्यानंतर तो स्टॉक अवेलेबल आहे की नाही ते पण चेक करायचं आहे. मग या ठिकाणी राईट करूया ट्रू. त्यानंतर त्याची क्वांटिटी किती आहे ते पण राईट करूया. फॉर एक्झाम्पल 5. ओके. त्यानंतर या ठिकाणी 2 मेथड डिफाईन करूया. टोटल एक मेथड आहे. त्या ठिकाणी तो मेथडला फंक्शन असं राईट करण्याची गरज नाहीये. जसं फंक्शनला फंक्शन असं राईट करावं लागतं. या ठिकाणी बघा टोटलवर क्लिक केल्यानंतर काय सांगते ते मेथड. टोटल काय मेथड आहे, कशामधील, प्रोडक्ट मधील. आता टोटल मध्ये राईट करूया रिटर्न दिस डॉट, क्लासमध्ये ऍक्सेस करायचं असेल तर दिस डॉट क्वांटिटी इंटू दिस डॉट प्राइस. जेवढी क्वांटिटी आहे जेवढी प्राइस आहे त्यांचे कॅल्क्युलेशन केलं ना आणि रिटर्न केलं ना. आणि रिटर्न केल्यानंतर कशामध्ये स्टोअर केलं ना, या टोटल मेथडमध्ये. आणि टोटल आता मेथड आहे बट रिटर्न केल्यानंतर तो ॲज अ व्हेरिएबल डेटा स्टोअर करणार आहे. त्याला प्रिंट पण करायचंय. या ठिकाणी प्रिंट मेथड यूज करूया. प्रिंट मेथड मध्ये राईट करूया डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट. आणि त्यामध्ये बॅकटिक्स मध्ये राईट करूया नेम, नेम मध्ये एक्सप्रेशन ऍक्सेस करायचे दिस डॉट नेम. ओके. त्यानंतर न्यू लाईन साठी BR. त्यानंतर परत नेम नंतर फॉर एक्झाम्पल प्राइस. प्राइस मध्ये राईट करूया परत एक्सप्रेशन दिस डॉट प्राइस. ओके. त्यानंतर BR. नेक्स्ट लाईनला इथे राईट करूया मग, म्हणजे तिथेच फक्त क्वांटिटी साठी पण एक्सप्रेशन लागेल. क्वांटिटीसाठी एक्सप्रेशन परत राईट करूया दिस डॉट क्वांटिटी. त्यानंतर परत BR. BR नंतर स्टॉक पण पाहिजे आपल्याला, स्टॉक एक्सप्रेशन दिस डॉट स्टॉक. त्यानंतर BR. लास्टला काय राहिलं आता फक्त टोटल. टोटलला कॉल करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला टोटल कॅल्क्युलेशन आपल्याला शो केलं जाईल. टोटलला कॉल करण्यासाठी सेम दिस डॉट सॉरी एक्सप्रेशन मध्ये राईट करावं लागेल दिस डॉट टोटल. टोटल काय मेथड आहे. टोटल जर मेथड आहे तर मग त्याला मेथड सारखं राईट करावं लागेल. ओके. इथे BRची गरज नाही. ठीक आहे. ओके. एवढं झाल्यानंतर काय करावं लागेल आता आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएशन करावं लागेल. ऑब्जेक्ट क्रिएशन करू. या ठिकाणी लेट फॉर एक्झाम्पल OB इक्वल टू न्यू, OB इक्वल टू न्यू. आजचं नेम काय प्रोडक्ट. आणि या ठिकाणी सिंपल काय करायचं आहे, कॉल करायचा आहे OB डॉट प्रिंट. ठीक आहे. एक्झिक्यूट करू याला. या ठिकाणी शो झाले मेथड्स रूम. बाकीचं कॉलिंगची टेक्निक, त्यांना कॉल करण्याना ऍक्सेस करण्यासाठी, व्हॅल्यू पाठवण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. एक्झाम्पल मध्ये राईट करूया इथे
एक्झाम्पल कशाचं मेथड्स. त्यानंतर महत्वाचा टॉपिक पुढचा बघायचा आपल्याला कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर आता कन्स्ट्रक्टर काल थोडंसं आपण बघितलं कारण की एक्झाम्पल मध्ये होतं आपल्या त्यासाठी. आता कन्स्ट्रक्टर काय हे सगळ्यांना माहिती आहे. कन्स्ट्रक्टर काय एक स्पेशल टाईपची मेथड आहे. मग या ठिकाणी राईट करून घेऊया. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड इन क्लास. इन क्लास ही कशासाठी यूज केली जाते. कन्स्ट्रक्टर हा कशासाठी यूज केला जातो कालच बघितलं आपण. कशासाठी इन्स्टन्सिएशन साठी. मग या ठिकाणी राईट करूया which is used for instantiation. Okay. Next line constructor related. Constructor is a subroutine. Constructor is a subroutine. Constructor is a subroutine that execute automatically for every object. त्यानंतर नेक्स्ट लाइन it initialize memory, not a variable. जी डेफिनेशन आहे ना कन्स्ट्रक्टर इज इनिशियलाइज अ व्हेरिएबल व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ते रॉंग आहे. काय इट इज इनिशियलाइज मेमरी टू स्टोर अ व्हॅल्यू. at the time of allocating memory for class. हा म्हणजे कसं की आपण म्हणतो की बाबा व्हॅल्यू इनिशियलाइज केली जाते. कधी इनिशियलाइज केली जाते कन्स्ट्रक्टर राईट केल्यानंतर. बट तसं काही नाहीये. व्हॅल्यू कधी इनिशियलाइज केली जाते ते फक्त कन्स्ट्रक्टर डिपेंड आहे असं नाही. मग आपण जे म्हणतो की बाबा कन्स्ट्रक्टर राईट केल्यानंतर व्हॅल्यू इनिशियलाइज केली जाते. व्हॅल्यू नाही मेमरी इनिशियलाइज केली जाते. कशासाठी स्टोर व्हॅल्यू ॲट द टाइम ऑफ ॲलोकेटिंग मेमरी फॉर अ क्लास. मेमरी ॲलोकेटिंगच्या टायमाला व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी काय केलं जातं मेमरी इनिशियलाइज केली जाते. म्हणजे फक्त व्हॅल्यूसाठी कन्स्ट्रक्टर राईट केला जातो असं त्याचा मिनिंग होत पण नाही. मग आता त्या ठिकाणी हे बघूया आपण. थोडेसे एक डायग्राम काढून दाखवतो ऍक्च्युअल कन्स्ट्रक्टरचा यूज का करायचा त्यासाठी. आता डेटाबेस माहिती आहे प्रत्येक जणाला की बाबांनो डेटाबेस एक्झिक्यूट कसा केला जातो कशासाठी यूज केला जातो या गोष्टी सगळ्यांना माहित आहे. की डेटाबेसचं ऍक्च्युअल काम काय तो कशासाठी यूज केला जातो तो यूज केल्याने काय होतं हे प्रत्येकाला माहित आहे. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी एक ऍप्लिकेशन आहे. काय एक ऍप्लिकेशन आहे. त्याला नेम देऊया ऍप्लिकेशन. एक ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर या ठिकाणी डेटाबेस आहे. या ठिकाणी काय एक डेटाबेस आहे.
लाईन काढूया. आता हा झाला काय डेटाबेस झाला. यामध्ये काय असणार आहे ऍप्लिकेशन्स असणार आहे. म्हणजे ऍप्लिकेशनचा जो डेटा आहे तो कशामध्ये स्टोअर असणार आहे या डेटाबेसमध्ये. मग याला नेम देऊया डेटाबेस. हा डेटाबेस. त्यामध्ये आपण वेगवेगळे टास्क परफॉर्म करणार. वेगवेगळे टास्क कोणते? फॉर एक्झाम्पल इन्सर्ट, त्यानंतर फॉर एक्झाम्पल डिलीट, इन्सर्ट, डिलीट, त्यानंतर फॉर एक्झाम्पल अपडेट. हे वेगवेगळे टास्क आपण या ठिकाणी काय करतो? परफॉर्म करतो. डेटाबेसमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करणे, डिलीट असेल, अपडेट असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी परफॉर्म करतो. मग आता हे जे ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी एखादी व्हॅल्यू आपल्याला काय करायची? इन्सर्ट करायची. आपण ती काय करणार आहोत? या ठिकाणी इन्सर्ट करणार आहोत. ओके. त्यानंतर एखादी व्हॅल्यू डिलीट करायची, आपण ती डिलीट करणार आहोत या ठिकाणी. एखादी व्हॅल्यू अपडेट करायची, तिला अपडेट करणार आहोत. ओके. बट या सगळ्या गोष्टी परफॉर्म करताना सगळ्यात अगोदर जर तुम्ही डेटाबेस यूज करत असताल तर एवढं तर माहित असेल की बाबांनो, तो डेटाबेस त्या ऍप्लिकेशन सोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे तो डेटाबेस काय असणं गरजेचं आहे? कनेक्ट असणं गरजेचं आहे. विदाउट कनेक्टिंग हे स्पेसिफिक टास्क परफॉर्म केले जाणार पण नाहीये. म्हणजे हा डेटाबेस या ऍप्लिकेशन सोबत काय असणं गरजेचं आहे? कनेक्टेड असणं गरजेचं आहे, कंपल्सरी. इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे कोणतेही टास्क परफॉर्म करण्यासाठी. विदाउट कनेक्टिंग तुम्हाला हे टास्क परफॉर्म करता येणार नाहीये. परंतु तुम्ही जर एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करताय तर तुम्हाला सांगावं लागतं त्यावेळेला कंपल्सरी की बाबांनो हा टेबल किंवा हा डेटाबेस चूज कर. किंवा आपण डेटाबेस जर तुम्ही यूज करत असाल तर त्या ठिकाणी असतं यूज डेटाबेस किंवा कोणता डेटाबेस तुम्हाला यूज करायचा अगोदर यूज करावा लागतो आणि त्यामध्ये मग स्पेसिफिक टास्क परफॉर्म करावे लागतात. हे कंपल्सरी आहे. मग आता डेटा आपल्याला कंपल्सरी कनेक्ट करायचा आहे. इन्सर्ट करायचं असेल तर कनेक्ट करायचा आहे, डिलीट करायचं असेल तर कनेक्ट करायचा आहे. मग आता हे रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन आहे. कंपल्सरी डेटा लगेच आता इन्सर्ट केलाय, एका मिनिटाने लगेच डिलीट, नंतर अपडेट. हे आपण लर्निंग पर्पज करतो. इन्सर्ट लगेच करतो, डिलीट लगेच करतो, अपडेट करतो. जसं आपलं लर्निंग पर्पज आहे त्यासाठी. बट इन्सर्ट केला एखादा डेटा त्याला नंतर 1 दिवसाने म्हणा किंवा 2 तासाने, 4 तासाने नंतर काहीतरी अपडेशन करायचं असेल. मग परत तो डेटा कनेक्ट पाहिजे ना. मग आता हा कनेक्ट करण्यासाठी काहीतरी मेमरी इनिशियलाइज होणं गरजेचं आहे. आणि ती मेमरी आपल्याला प्रत्येक वेळेस लागते. इन्सर्टला लागते, डिलीटला लागते, अपडेटला पण लागते. मग अशा वेळेस त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टर यूज केला जातो. काय यूज केला जातो? कन्स्ट्रक्टर. कसा यूज केला जातो आपण तो एक्झाम्पलमध्ये बघूया. हे काढून टाकूया या ठिकाणी. हे सगळंच काढून टाकूया. या ठिकाणी घेऊया डॉक टाईप HTML, डॉक्युमेंट क्रिएट करूया HTMLचं. हेड, टायटल, कन्स्ट्रक्टर. टायटल काय? कन्स्ट्रक्टर. जस्ट 1 मिनिट गाईज. ओके गाईज, आवाज येतोय सगळ्यांना? स्क्रीन दिसते? ठीक आहे, चालेल. नेटवर्कचा थोडा इश्यू होता. कुठपर्यंत? कन्स्ट्रक्टर. इथे हेड. हेड नंतर आपल्याला ते फॉर बॉडी पण डिफाईन करूया. ओके, बॉडीमध्ये सध्या ते 2 बटन घेऊया.
इन्सर्ट, त्यानंतर बटन डिलीट. ओके, इन्सर्ट अँड डिलीट. आता या ठिकाणी आपण टायटल काय दिलंय, कन्स्ट्रक्टर रिलेटेड आपल्या ठिकाणी प्रोग्राम करायचा आहे. मग आता कन्स्ट्रक्ट इथे हेड मध्ये एक स्क्रिप्ट राईट करूया. स्क्रिप्ट मध्ये क्लास राईट करूया. क्लासला नेम घेऊया फॉर एक्झाम्पल डेटाबेस. काय नेम घेतलं क्लासला, डेटाबेस. आता डेटाबेस या क्लासला नेम घेतलं, त्यामध्ये मेथड्स घेऊया. सगळ्यात अगोदर मेथड घेऊया एक इन्सर्ट. ओके, इन्सर्ट मेथड घेऊया आणि त्यामध्ये मेसेज देऊया डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये मेसेज देऊया रेकॉर्ड इन्सर्टेड. रेकॉर्ड इन्सर्टेड. ओके, सेम तशीच अजून एक मेथड घेऊया डिलीट साठी. डिलीट साठी मेथड घेतली, त्यामध्ये पण मेसेज देऊया डॉक्युमेंट डॉट राईट. त्यामध्ये मेसेज देऊया रेकॉर्ड डिलीटेड. रेकॉर्ड डिलीटेड. ओके, दोन मेसेज दिले, एक इन्सर्ट आणि दोन मेथड घेतल्या, एक इन्सर्ट आणि डिलीट, त्यामध्ये दोन मेसेज पण दिले. त्यानंतर आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया. या ठिकाणी लेट फॉर एक्झाम्पल ओबी इक्वल टू न्यू, क्लासचं नेम काय आपल्या डेटाबेस. ओके, या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि त्यानंतर त्यांना कॉल करूया त्या मेथडला. तसं कॉल न करता त्यांना कॉल कसं करायचं आहे आपल्याला, इन्सर्ट बटनवर क्लिक झाल्यानंतर इन्सर्ट ही मेथड कॉल झाली पाहिजे. डिलीट या मेथडवर क्लिक केल्यानंतर डिलीट ही मेथड कॉल झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण या ठिकाणी फंक्शन राईट करूया. फंक्शन कुठे राईट करतोय बघा, क्लास या ठिकाणी क्लोज झालाय. हा एवढा क्लास आहे आणि फंक्शन त्याच्या बाहेर राईट करतोय आणि क्लासच्या आतमध्ये मेथड राईट केलाय आणि क्लासच्या बाहेर फंक्शन राईट करतोय. फंक्शन फॉर एक्झाम्पल इन्सर्ट क्लिक. ओके, आणि दुसरे एक फंक्शन डिफाईन करू या ठिकाणी इन्सर्ट क्लिक आणि दुसरं डिलीट क्लिक. फंक्शन डिलीट क्लिक. ओके, आणि त्यामधून आपण काय करूया, त्यांना कॉल करूया ओबी डॉट इन्सर्ट आहे ना, इन्सर्टला कॉल करूया. ठीक आहे, आणि त्यानंतर या ठिकाणून डिलीटला कॉल करूया ओबी डॉट डिलीट. मग आता इव्हेंट राईट करणं गरजेचं आहे. आपण क्लिक हा मेथडला नेम घेतलाय, तसं मग इथे इव्हेंट राईट करणं गरजेचं आहे. मग इव्हेंट राईट करूया आपण ऑन क्लिक. ऑन क्लिक मध्ये इन्सर्ट क्लिक. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी डिलीट मध्ये ऑन क्लिक डिलीट क्लिक. या ठिकाणून या मेथडला काय केलं जाणार, फंक्शनला कॉल करणार आणि या फंक्शन मधून ऑब्जेक्ट या मेथडला कॉल केला जाणार. आता या ठिकाणी बटन क्लिक केल्यानंतर बघा काय या ठिकाणी काय होत आहे, आपल्याला शो होत आहे. सगळं करेक्ट आहे, बट हे टेक्निकली रॉंग आहे. लॉजिकली करेक्ट आहे पण टेक्निकली रॉंग आहे. टेक्निकली कसं रॉंग आहे, जसं या डायग्राम मध्ये बघितलंय काय की बाबा इन्सर्ट असेल डिलीट असेल, हे टास्क परफॉर्म करताना तुमचा डेटाबेस ऍप्लिकेशन सोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. इथे मग ते मेसेज शोध झाला नाही की बाबा तुमचा डेटाबेस कनेक्ट झालाय. डेटाबेस कनेक्ट होण्याच्या अगोदर डिलीट ऑपरेशन कसे परफॉर्म झाले त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी आपल्याला एक मेथड राईट करू आपण कनेक्ट नावाची, की ती काय करणे कनेक्ट झालं असं दाखवेल आपल्याला. मग या ठिकाणी एक मेथड राईट करू आपण कनेक्ट नावाची. कनेक्ट नावाची त्या ठिकाणी मेथड राईट करू. मग त्या मेथड मध्ये मेसेज देऊया आपण, जी मेथड आहे ना त्या मेथडला आपण एक मेसेज देऊया अलर्ट मध्ये. अलर्ट मध्ये देऊया कनेक्टेड टू द डेटाबेस, कनेक्टेड टू द डेटाबेस.
ठीक आहे. आता याला फक्त डायरेक्ट आपण एक्झिक्यूट केलं तर बघा काय होतंय. सेम तसंच होतंय. म्हणजे आपण जी मेथड राईट केली त्याला परत कॉल करणं गरजेचं आहे. आणि कॉल कुठून करणं गरजेचं आहे? 2 ठिकाणाहून. ज्या ठिकाणी आपण जे टास्क परफॉर्म करायचे, जे टास्क आपल्याला परफॉर्म करायचे त्या प्रत्येक टास्कमधून काय करणं गरजेचं आहे आपल्याला? त्या मेथडला कॉल करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे 2च टास्क परफॉर्म करायचे, इन्सर्ट आणि डिलीट. जर मला 15-20 टास्क परफॉर्म करायचे, मग मी 15-20 वेळेस त्याला कॉल करणार का? फॉर एक्झाम्पल आता सध्या आपल्याकडे 2 आहे. मी 2 वेळेस करू शकतो. काय? मला 2 कॉल करावे लागतील फक्त एक्स्ट्रा. मग ते 2 कॉल मी या ठिकाणी करून टाकतो. सगळ्यात अगोदर या ठिकाणून एक कॉल करायचा आहे. इन्सर्टच्या अगोदर, इन्सर्टच्या नंतर नाही. मग या ठिकाणून कॉल करूया ob.connect याला कॉल करूया. त्यानंतर आता बघा ob.connectला एकाला कॉल केलाय फक्त. मग या ठिकाणी बघा काय आलंय? कनेक्टेड टू द डेटाबेस. ओके. ओकेवर क्लिक करा. रेकॉर्ड इन्सर्टेड. आपण त्याला रिफ्रेश करूया. आता डिलीटवर क्लिक करतो. डायरेक्ट मेसेज येतोय, रेकॉर्ड डिलीटेड. म्हणजे इन्सर्टला डेटाबेस सोबत कनेक्ट झालं पाहिजे. डिलीटला नाही झालं पाहिजे का? डिलीटला पण डेटाबेस सोबत कनेक्ट झालं पाहिजे. हां, आपलं ॲप्लिकेशन. मग या ठिकाणी डिलीट जी मेथड ज्या ठिकाणाहून कॉल झाली आहे, त्या ठिकाणी डिलीट मेथडला ज्या ठिकाणाहून कॉल झालाय, त्याच्या अगोदर परत कशाला कॉल करणं गरजेचं आहे? कनेक्ट मेथडला. मग या ठिकाणून कनेक्ट मेथडला आपण काय करूया? कॉल करूया. आता रिफ्रेश. आता इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर बघा काय मेसेज येतोय? कनेक्टेड टू द डेटाबेस. ओके. रेकॉर्ड इन्सर्टेड. परत आता डिलीटवर क्लिक करूया. कनेक्टेड टू द डेटाबेस. ओके. रेकॉर्ड डिलीटेड. म्हणजे काय झालंय? जसं आपण डायग्राममध्ये बघितलं होतं, तसं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलंय. अगोदर काय होणं गरजेचं आहे? कनेक्ट होणं गरजेचं आहे आपल्या ॲप्लिकेशन सोबत डेटाबेस. आणि त्यानंतर इन्सर्ट असेल, डिलीट असेल, अपडेट असेल, हे जे काही टास्क आहे ते परफॉर्म व्हायला पाहिजे. त्याच्या अगोदर नाही. त्याच्या अगोदर हे असे टास्क परफॉर्म व्हायला नाही पाहिजे. बट मी तेच म्हणालो, की बाबांनो माझ्याकडे 10-15 डेटाबेस 10-15 मला टास्क परफॉर्म करायचे. मी 10-15 वेळेस त्याला तिथून कॉल करणार का प्रत्येक मेथडला? नाही. म्हणजे मला त्या ठिकाणी काहीतरी राईट करणं गरजेचं आहे. ते काहीतरी राईट करणं म्हणजे कन्स्ट्रक्टर. काय राईट करायचं आहे? कन्स्ट्रक्टर. जर कन्स्ट्रक्टर राईट केला, तर या ठिकाणी मला असं मल्टिपल टाईम कॉल करण्याची गरज नाहीये. ओके. या ठिकाणी फक्त मला काय राईट करावं लागेल? कन्स्ट्रक्टर. काय राईट करावं लागेल? कन्स्ट्रक्टर. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्टर राईट करण्याची मेथड थोडीशी वेगळी आहे. काय आहे? राईट करण्याची मेथड थोडीशी वेगळी आहे. बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे, त्यामध्ये कन्स्ट्रक्टरचं जे काही नेम आहे किंवा कन्स्ट्रक्टर हा डिफाईन क्लासच्या नेमने केला जातो. बट या ठिकाणी नाही. हा जो कन्स्ट्रक्टर आहे, तो एनोनिमस आहे. विथआऊट नेम. काय? विथआऊट नेम. आणि एनोनिमस ज्या गोष्टी आहेत, त्या कशा एक्झिक्यूट केल्या जातात? कॉलबॅक मेकॅनिझमने. मग आता या ठिकाणी जो कन्स्ट्रक्टर आहे, तो राईट केलाय आणि ज्या कॉलिंग केली होती आपण, ती कॉलिंग या ठिकाणाहून काढून टाकली. आता कन्स्ट्रक्टर एकच राईट केलाय. ओके. कन्स्ट्रक्टर एक राईट केलाय. राईट केल्यानंतर बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याला मेसेज शो केला तो काय? बाबा कनेक्टेड टू द डेटाबेस. तुला कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, तर तुझा डेटाबेस तुझ्या ॲप्लिकेशन सोबत कनेक्ट झालेला आहे. आता तू इन्सर्ट, अपडेट, डिलीट जे काही टास्क परफॉर्म करायचे ते करू शकतो. ओकेवर क्लिक करूया. मग आता इन्सर्ट केलं तर रेकॉर्ड इन्सर्टेड. रिफ्रेश. परत कनेक्टेड टू द डेटाबेस. ओके. डिलीटवर क्लिक केलं तर रेकॉर्ड डिलीटेड. म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी ज्या गोष्टी होत्या, काय? डबल जे मेथड राईट करावा लागत होत्या किंवा एक मेथड राईट करून त्याला मल्टिपल टाईम कॉल करावा लागत होता. तो कॉल करण्याचा या ठिकाणी वाचला आहे आपला. कशाने? कन्स्ट्रक्टरने. बट कन्स्ट्रक्टर कसा राईट केला जातो आपण या ठिकाणी विथआऊट नेम. आणि विथआऊट नेम जर राईट करत आहे, तर त्याला किंवा त्या कन्सेप्टला काय बोललं जातं? एनोनिमस. मग कन्स्ट्रक्टरचे थोडेसे रूल या ठिकाणी राईट करून घेऊया आपण. Next line. In JavaScript, constructor, in JavaScript constructor is anonymous
एनोनिमस. एनोनिमस मीन्स कसं, विदाउट नेम. तो कन्स्ट्रक्टर कसा आहे, विदाउट नेम आहे, त्याला नेम राईट करण्याची गरज नाही, डायरेक्ट काय राईट करायचंय, कन्स्ट्रक्टर. त्यानंतर नेक्स्ट, क्लास नेम इज युज्ड. क्लास नेम इज युज्ड फॉर कन्स्ट्रक्टर इम्प्लिसिटली. क्लास नेम इज युज्ड फॉर कन्स्ट्रक्टर इम्प्लिसिटली. जर तुम्ही क्लासचा नेम त्या ठिकाणी यूज करताय तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टर हा इम्प्लिसिटली यूज केला जातो. त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट असं डिफाईन करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर नेक्स्ट, इट इज डिफाईन बाय युझिंग कन्स्ट्रक्टर कीवर्ड. त्याला कशाने डिफाईन केला तो, जर आपल्याला राईट करायचं असेल त्याला, तर कशाने, कन्स्ट्रक्टर कीवर्डने. या ठिकाणी राईट करूया, इट इज डिफाईन बाय युझिंग constructor keyword. कडे एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अवेलेबल असतो. एव्हरी क्लास हॅव अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. एव्हरी क्लास हॅव अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्यानंतर नेक्स्ट, यू कॅन कॉन्फिगर explicitly constructor. You can configure explicitly constructor to define implicit action. काय करावं लागतं त्या ठिकाणी, टू डिफाईन इम्प्लिसिट ऍक्शन. मग त्याचा सिंटॅक्स जो आहे तो सिंटॅक्स या ठिकाणी राईट करून घेऊया. क्लास आणि क्लास नेम. या ठिकाणी आपला क्लास आहे, क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला काय करायची, मेमरी या ठिकाणी इनिशियलाइज. मग आता तेच बोललो होतो अगोदर की काय, या ठिकाणी जे राईट केलं आपण थर्ड, इट इनिशियलाइज मेमरी टू स्टोअर व्हॅल्यू. फक्त व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी नाही, तर कशासाठी, मेमरी इनिशियलाइज करण्यासाठी. जर मेमरी इनिशियलाइज झाली तर त्या ठिकाणी आपण कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, फक्त स्पेसिफिक व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकत नाही. आता या ठिकाणी कुठे व्हॅल्यू इनिशियलाइज केली का आपण कन्स्ट्रक्टर मध्ये, बघा या ठिकाणी कुठेही व्हॅल्यू इनिशियलाइज केली नाहीये. फक्त काय केलं त्या ठिकाणी, मेमरी इनिशियलाइज केली आणि इनिशियलाइज केल्यानंतर जे आपल्याला सगळ्यात अगोदर जे वर्क करायचं होतं ते वर्क आपण कन्स्ट्रक्टर मध्ये केलंय किंवा बाय युझिंग कन्स्ट्रक्टर केलंय. सिंटॅक्स क्लास क्लोज करावा लागेल या ठिकाणी, क्लास क्लोज. आणि या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, लेट ओबी इक्वल टू न्यू आणि क्लास नेम. या वेने एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आणि सेकंड ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, लेट ओबी इक्वल न्यू क्लास नेम आणि पॅरेंथेसिस. मग या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, सगळ्यात अगोदर जे विदाउट पॅरेंथेसिस आपण जे राईट करतो त्याचा मिनिंग होतो कन्स्ट्रक्टर रेफर्ड इम्प्लिसिटली.
राईट करूया या ठिकाणी कन्स्ट्रक्टर रेफर इम्प्लिसिटली. आणि हे जे आहे नेक्स्ट ज्यावेळेस आपण पॅरेंथेसिस राईट करतो, तर पॅरेंथेसिसचा जो मिनिंग आहे या ठिकाणी राईट करतो. पॅरेंथेसिसचा जो मिनिंग आहे रेफरिंग टू कन्स्ट्रक्टर. रेफरिंग टू कन्स्ट्रक्टर. मग आता या ठिकाणी दोन गोष्टी अशा वेगळ्या काय आहे मग नेमकी. आता या ठिकाणी जर तुम्ही वेगळा काही यूज होत म्हणजे वेगळं काही असं आहे असं नाहीये. जर तुम्ही पॅरेंथेसिस घेत नाही तर तो इम्प्लिसिटली कशाला रेफर करतो, कन्स्ट्रक्टरला. आणि जर तुम्ही पॅरेंथेसिस घेताय तर तो डायरेक्ट रेफर कशाला करतो, कन्स्ट्रक्टरलाच. दोन्ही जरी घेतलं तरी तो कन्स्ट्रक्टरलाच रेफर करणार आहे. जर पॅरेंथेसिस घेत नाही तर फक्त इम्प्लिसिटली रेफर करतोय, डायरेक्टली नाही. मग या ठिकाणी एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन विचारला जातो की बाबांनो पॅरेंथेसिस गरजेचाच आहे का. मग या ठिकाणी क्वेश्चन राईट करून घेऊया. इज parenthesis mandatory beside class name. beside class name. तर याचा आन्सर राईट करूया नो. आतापर्यंत आपण घेतलाय का पॅरेंथेसिस, नाही. बट तो गरजेचा आहे. कधी, ज्यावेळेस तुम्हाला त्या कन्स्ट्रक्टरला एखादं पॅरामीटर पास करायचंय त्यावेळेस तो गरजेचा आहे. मग या ठिकाणी राईट करूया इट इज रिक्वायर्ड बट इट इज रिक्वायर्ड only when constructor is parameterized. Constructor is parameterized. कन्स्ट्रक्टर जर पॅरामीटराइज असेल तर त्याची आपल्याला काय पडते, गरज पडते. अदरवाईज त्याची गरज आपल्याला पडत नाही. ठीक आहे. या ठिकाणी हे एक्झाम्पल एकदा अपलोड करूया. एक्झाम्पल कुठे अपलोड करायचे, या ठिकाणी करूया. या ठिकाणी वेगळं एक्झाम्पल अपलोड करता येईल कन्स्ट्रक्टर रिलेटेड. मग आता या ठिकाणी हे झालं आपला कन्स्ट्रक्टरचं आपलं सिंपल जे काम करायचं होतं आपल्याला ते. आता जर पॅरामीटराइज असेल, काय असेल, पॅरामीटराइज असेल कन्स्ट्रक्टर, तर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी एखादी व्हॅल्यू किंवा डेटाबेसचं नेम पास करूया. फॉर एक्झाम्पल नेम पास करूया आणि या ठिकाणी असं राईट न करता बॅकटिक्स मध्ये राईट करूया. बॅकटिक्स मध्ये कनेक्टेड टू जे डेटाबेसचं नेम आहे कशामध्ये स्टोअर असणार आहे, नेम मध्ये, इथे डेटाबेस. ओके, कनेक्टेड टू जे आपण नेम या ठिकाणी पास करू ते नेम या ठिकाणी शो केलं जाईल. ओके, आता या ठिकाणी ज्या गोष्टी राईट केल्या, कन्स्ट्रक्टर खूपच वेगळा आहे असं पण नाही बाबांनो. आणि तर असं म्हणतात जावास्क्रिप्ट मध्ये कन्स्ट्रक्टर खूपच वेगळा असतो. कन्स्ट्रक्टर खूप वेगळा नसतो, तुम्ही त्याला वेगळा कन्सिडर करताय. एक गोष्ट वेगळी आहे फक्त, ती मान्य करतो. कोणती, की बाबांनो या ठिकाणी काय आहे की कन्स्ट्रक्टर जो आहे त्याला जसं जावा असेल, बाकीच्या लँग्वेजेस असतील त्या ठिकाणी, किंवा सीपीपी असेल त्या ठिकाणी क्लासच्या नेमने रेफर केलं जातं, किंवा क्लासचं जे नेम आहे ते कन्स्ट्रक्टर राईट केलं जातं फक्त जावास्क्रिप्ट मध्ये. त्यामुळे इथे राईट करताना राईट केलं काय, इन जावास्क्रिप्ट कन्स्ट्रक्टर इज एनोनिमस. फक्त एवढा डिफरन्स आहे, बाकीच्या गोष्टी सेम आहे. बाकीच्या गोष्टी काय सेम आहे. नाहीतर म्हणतात सगळ्याच गोष्टी डिफरन्स आहे की काय, एक गोष्ट तेवढी डिफरंट आहे, बाकी गोष्टी सेम आहे. मग आता या ठिकाणी मी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर या ठिकाणी डिफाईन केला. आणि या ठिकाणी सिंपल असं ठेवतो, चालेल का, नाही.
या ठिकाणी मला पॅरेंथेसिस घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर काहीतरी नेम एनी म्हणजे नेम मध्ये काहीतरी व्हॅल्यूज पाठवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी मी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला कधी व्हॅल्यू पास केली जाते? बोला. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला कधी व्हॅल्यू पास केली जाते? कशाच्या वेळेस आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर व्हॅल्यू पास करू शकतो? बोला. बोला बाबांनो. सगळ्या गोष्टी सेम आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला आपण कधी व्हॅल्यू पास करू शकतो? ओके, ऑब्जेक्ट क्रिएशन. हा, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? बोला बोला. ज्या जावामध्ये गोष्टी झाल्या त्या रिपीट करतोय फक्त, नाही तर हा टॉपिक आपण स्किप पण करू शकलो असतो बाबांनो. कारण की उपमध्ये आहेत 3-4 टॉपिक सध्या जावास्क्रिप्ट मध्ये. उद्या उप संपेल आपलं. हा बोला. ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस आपण काय करू शकतो? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला व्हॅल्यू पास करू शकतो. ठीक आहे, बट हे रॉंग आहे. काय आहे? ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला व्हॅल्यू पास करत नाही. काय करत नाही? व्हॅल्यू पास करत नाही. तर त्या व्हॅल्यू आपण डायनामिक एल्युकेशनच्या वेळेस पास करतो. कधी? डायनामिक मेमरी एल्युकेशनच्या वेळेस. ही जी गोष्ट आहे हे डायनामिक मेमरी एल्युकेशन. डायनामिक मेमरी एल्युकेशनच्या वेळेस मॅक्झिमम वेळेस कन्फ्युजन होतं. तो मॅक्झिमम वेळेस ॲज अ फ्रेशर लेवलला मुलं या ठिकाणी चुकतात की जर सिंपल क्वेश्चन आहे की बाबांनो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर व्हॅल्यू कधी पास केली जाते, तर त्या ठिकाणी मॅक्झिमम वेळेस सांगितलं जातं की ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस. बट तसं नाही. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला व्हॅल्यू ही पास केली जाते डायनामिक मेमरी एल्युकेट करताना. आणि काल आपण इन्स्टान्सिएशन ज्यावेळेस डायग्राम बघितली इन्स्टान्सिएशनची, त्या ठिकाणी बघितलं आपण कोण कशाला रेफर करतं, डायनामिक मेमरी एल्युकेट कधी केली जाते. इथून पुढे लक्षात ठेवायचे कधी? डायनामिक मेमरी एल्युकेट करताना. या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू पाठवूया, फॉर एक्झाम्पल SQL, आणि त्याला एक्झिक्यूट करूया. आता ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. या ठिकाणी पहा, कनेक्टेड टू SQL डेटाबेस. कोणत्या डेटाबेस सोबत आपण कनेक्ट केले? या ठिकाणी आपल्याला मेसेज आला, डेटाबेस मल्टिपल असू शकतात, मग त्यामधील कोणता डेटाबेस? SQL डेटाबेस सोबत आपण कनेक्ट केलं, ओरॅकल असेल, SQL असेल, जे डेटाबेस असेल त्या डेटाबेसचं या ठिकाणी नेम आपण पास केलंय. ओके. नंतर सेम इन्सर्ट रेकॉर्ड इन्सर्टेड कनेक्टेड टू SQL डेटाबेस. त्यानंतर आपण इन्सर्ट डिलीट दोन्ही करू शकतो. डिलीट रेकॉर्ड डिलीटेड. हा, म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे? या ठिकाणी डेटा आपण कनेक्ट केलाय आणि कोणत्या डेटाबेस सोबत कनेक्ट केलाय हे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरने आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. हे एक्झाम्पल पण त्या ठिकाणी अपलोड करूया. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता हे झाल्यानंतर आपलं सिंपल पुढे जसं आपण 2-3 गोष्टी आहे, त्या 2-3 गोष्टी या ठिकाणी एकदा राईट करून घेतो, त्याचं मग एक्झाम्पल घेऊया. सगळ्यात फर्स्ट की जावास्क्रिप्ट मधील जो कन्स्ट्रक्टर आहे त्याला आपण ओव्हरलोड करू शकत नाही. मग राईट करू या ठिकाणी जावास्क्रिप्ट क्लास cannot overload कन्स्ट्रक्टरला जावास्क्रिप्टचा क्लास ओव्हरलोड करू शकत नाही. त्यानंतर जावास्क्रिप्ट क्लास cannot have private constructor.
cannot have private constructor. ओके, त्यानंतर जावास्क्रिप्ट क्लास, JavaScript class cannot have static constructor. ह्या गोष्टी जावास्क्रिप्ट काय करत नाही, अलो करत नाही. मग या ठिकाणी बघूया लगेच. या ठिकाणी असा एक कन्स्ट्रक्टर राईट केला, अजून एखादा सिंपल कन्स्ट्रक्टर राईट करतो या ठिकाणी कन्स्ट्रक्टर. ओके, आणि कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू काहीतरी नॉर्मल काही पण एक व्हॅल्यू पास करूया, किंवा नाही केली तरी चालेल, केली तरी चालेल, सिंपल काय किंवा एम्प्टी ठेवूया. सध्या काही त्या ठिकाणी मेसेज काही घ्यायचा नाही, फक्त चलतोय की नाही बघायचं आहे ना. मग आता एक्झिक्यूट करूया. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओके, या ठिकाणी ना कोणता अलर्ट आलाय ना पॉपअप आलाय, का? कारण की काहीतरी एरर आहे. या ठिकाणी इन्सर्ट डिलीट कोणतंही टास्क परफॉर्म केलं जाणार नाहीये. मग राईट क्लिक करूया. राईट क्लिक केल्यानंतर इन्स्पेक्ट वर जाऊया. इन्स्पेक्ट वर गेल्यानंतर कन्सोल, या ठिकाणी एरर दिसते काहीतरी बघा. कन्सोल, आणि कन्सोल वर काय सांगतंय बघा, अ क्लास मे ओनली हॅव वन कन्स्ट्रक्टर. हा, आणि काय सांगतोय बाबा, लाईव्ह रिलोड इनेबल. हा, बाकीच्या गोष्टी आहे. हा, मग काय सांगतोय बाबा तो, अ क्लास मे ओनली हॅव वन कन्स्ट्रक्टर. क्लासला काय आहे, एकच कन्स्ट्रक्टर आहे. आपला सिंटॅक्स एरर म्हणजे काय बाबांनो, आपण सिंटॅक्स चुकतोय. आपण मल्टिपल कन्स्ट्रक्टर एका क्लासमध्ये घेऊ शकत नाही, म्हणजे ओव्हरलोड करू शकत नाही. मग हे ॲज इट इज एक्झाम्पल मध्ये घेऊया आपण, एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी. या ठिकाणी एक्झाम्पल अपलोड करूया की बाबांनो कन्स्ट्रक्टर अलो पण नाहीये. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड is not allow in JavaScript. ओके, तिथे तसं का राईट केलं मला माहिती. तुम्ही ज्यावेळेस त्याला 15 दिवसांनी 20 दिवसांनी त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की बाबा नाही असं घेतल्यानंतरच मग कन्स्ट्रक्टर चलत नाही, म्हणून हे राईट करून ठेवलं. नाहीतर तसं नको वाटायला की पॅरामीटराइज चलत असेल तर मग सिंपल नॉर्मल डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाही चलत. पॅरामीटराइज काढून घ्या, हा कन्स्ट्रक्टर चालणार आहे. दोन्ही पैकी कोणतरी एक कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करू शकत नाही या ठिकाणी. त्यानंतर त्याला प्रायव्हेट करू शकत नाही, स्टॅटिक घेऊ शकत नाही. ह्या गोष्टी जावास्क्रिप्ट अलो करत नाही. ह्या आपल्याला क्लासने 4 गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या. सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी, त्यानंतर ॲक्सेसर्स, त्यानंतर दुसरं होतं थर्ड होतं मेथड, आणि फोर्थ होतं कन्स्ट्रक्टर. ह्या 4 गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या आहे. मधील पुढचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. चालेल, आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया.